आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। महिला आणि मुलींसाठी आधीपासूनच महिला आणि बालविकास विभागाची योजना असताना लाडकी बहीण योजनेची गरज काय? वित्त विभागाचा सवाल। टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनंतर लाडकी बहीण योजनेवर चर्चा सुरू। देश चालवताना आर्थिक शिस्त गरजेची। तिजोरीमध्ये पैसा नसताना मोठ्या घोषणा करणं याला शिस्त म्हणत नाहीत। लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। राज ठाकरेंचा लोकसभेत भाजपला पाठिंबा तर महिनाभरातच स्वबळाचा नारा। काही लोक बोलतात एक आणि करतात एक। संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। पार्टी लोकसभा में क्या बोलते हैं, अनकंडीशनल बिना शर्त सपोर्ट मोदी जी को करती है। वही पार्टी विधानसभा में 1 महीना में हम क्या सभी सीटें लड़ेंगे, किसी को मदद करना चाहते हैं। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये लाडक्या बहिणींचाही समावेश होणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार। आमदारांच्या पात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा मुंबई हायकोर्टामध्ये धाव। आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती। शिंदे गटाच्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित। परभणीमध्ये अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा। बाबाजानी दुर्राणींच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा। शिखर बँक घोटाळा प्रकरणी आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार। काही दिवसांपूर्वी 7 साखर कारखान्यांकडून निषेध याचिका दाखल। निषेध याचिकांवर 31 ऑगस्टला सुनावणी होणार। मातोश्री परिसरामध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची जोरदार बॅनरबाजी। पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धार, बॅनरवर उल्लेख। अनिल देशमुख फॅशन म्हणून पेनड्राईव्ह दाखवतात। अनिल देशमुखांनी दाखवलेल्या पेनड्राईव्हमध्ये काहीच नाही। अनिल देशमुखांनी दिलेल्या आव्हानाला आशिष देशमुखांचं उत्तर। नेबल असलेले अनिल देशमुख एक फॅशन म्हणून, एक ट्रेंड म्हणून फक्त पेनड्राईव्ह दाखवतायत। त्या पेनड्राईव्हच्या मागे त्याच्या आतमध्ये नक्कीच काही नाही आहे।